रोज रोज तेच खाऊन खूप कंटाळा आलाय. चला म्हटलं एक नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करूया आणि तुमच्याशी पण शेअर करूया. आता घरात एक शिल्लक कोबी होता. आता कोबी म्हटलं की आपल्याला एकच रेसिपी आठवते, एकच पदार्थ आठवतो, तो म्हणजे कोबी मंचुरियन. चला म्हटलं बनवूया. आपण जे जे सामान लागते ना ते आधी मागूया म्हटलं. नंतर एक करायला जायचं, एक व्हायचं एक, आणि घरच्यांच्या शिवाय वेगळ्याच खायच्या. त्यापेक्षा ना सगळं साहेबांना सामान आणायला सांगितलं. त्याच्यामध्ये त्याने मक्याचं पीठ, मैदा आणि जे टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि सोया सॉस आणलं होतं. तोपर्यंत ना त्यांनी सामान आणूपर्यंत मी छान असा कोबी बारीक चिरून घेतला होता आणि त्याच्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण कांद्याची पात, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तिखट मीठ घालून ना, आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मक्याचं पीठ आणि 1 वाटी मैदा, मी असं सगळं घालून ना त्याला चांगलं मळून घेतलं होतं. आणि पाणी घालून मळायचं नाही, हाय त्या कोबीमध्येच हाय असं घालायचं. आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बघा. आणि कढईमध्ये तेल ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं. जास्त हाय फ्लेमवरती तळायचं नाही, कारण की वरून लाल दिसते ते आतमध्ये तसंच कच्चं असतं. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान असं तळून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मी मक्याच्या पिठाचे थोडंसं पाणी घालून ग्रेव्हीसाठी तयार करून घेतलं. आणि थोडंसं मी करत करत खायचं पण चालू होतं, कारण की झालंच होतं खूप छान. त्याच्यानंतर मी तेल घेतलं कढईमध्ये, कांदा, कांद्याची पात आणि जे सगळे सॉस आणले होते ना ते सगळं घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढं करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण मक्याच्या पिठाचं केलं होतं ना ग्रेव्ही, ते पण त्याच्यात घालायची. त्याच्यानंतर तळलेले कोबी मंचुरियन त्यात घालायचे. खायला तर एक नंबर झाले होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.